ओके. देशभाई पोलीस स्टेशन किशोर हद्दीमध्ये हे जे सराईत गुन्हेगार आहेत की जे बकऱ्या चोरीचे गुन्हे करण्यामध्ये सराईत आहेत यांच्यावर यापूर्वी पण बऱ्याच पोलीस स्टेशनला जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, छत्रपती संभाजी जिल्हा या 3 जिल्ह्यामध्ये विविध प्रकारची बकऱ्या चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये रईस शहा राहणार हसनाबाद, तालुका भोकरदन, जिल्हा जालना व सलीम शेख, सांडू शेख हे जे आरोपी आहेत हे आरोपी यापूर्वी त्यांनी किशोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 2 गुन्ह्यामध्ये एकूण 3 बकऱ्यांची चोरी केलेली होती. तसेच त्या दिवशी एक बकरी चोरून व त्या ठिकाणी शेतकऱ्याला मारहाण करून पळून जाताना त्यांना पकडले गेलेले आहे. त्यानंतर त्यांनी इतर 2 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. असे एकूण किशोर पोलीस स्टेशन हद्दीतील 3 गुन्ह्यांची त्यांनी आपल्याला कबुली दिली आहे व त्यातील मुद्देमालही आपण त्यांच्याकडून रिकव्हरी केलेला आहे. तसेच सदर आरोपी यांचा दिनांक 21 तारखेपर्यंत 21 फेब्रुवारी 2025 PCR आहे. त्या PCR दरम्यान आणखीन त्यांनी काही चोरी केलेल्या आहेत का, इतर कोणत्या ठिकाणी चोऱ्या केलेल्या आहेत त्याबद्दलही आपण त्यांच्याकडून सखोल चौकशी करीत आहोत आणि आणखीन गुन्हे जिल्ह्यातील इतर गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी मी आवाहन करतो सर्व शेतकरी बांधवांना की या ठिकाणी आपण आपले जे जनावरे आहेत ते रस्त्यावरील जे गोटे आहेत त्या गोट्यामध्ये नुसते मोकळे बांधू नयेत. त्या ठिकाणी आपण आपलं कोणीतरी एकजण थांबलं पाहिजे किंवा ते घराच्या आजूबाजूला घराच्या जवळच कुठेतरी आपल्या निगराणीत कसे राहतील याच्याकडे आपण थोडंसं त्या हिशोबानं जनावरं बांधले पाहिजे किंवा या ठिकाणी चांगल्या प्रकारचे सोलर कॅमेरे हे साधारणतः 4 ते 5 हजार किमतीमध्ये उपलब्धही होतात. तशा स्वरूपाचे कॅमेरे आपण आपल्या गोठ्यात बसवले पाहिजेत की त्यामुळे चोऱ्यांवर आळा बसेल आणि चोरी झाली तरीसुद्धा मात्र चोरी कोणी केली ते आपल्याला मिळून येईल. त्यामुळे आता हे जे आरोपी आहेत ते तांत्रिक तपासामुळे आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने शोधता आलेत आणि त्यांनी कुठं गुन्हे केलेत तेही आपल्याला त्यांच्याकडून माहिती घेता आली. तर मी एवढं आव्हान करतो जनतेला, किशोर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो की त्यांनी आपले जे जनावरं आहेत ते सुरक्षित ठेवावे आणि या ठिकाणी सुरक्षित ठेवून त्यांची काळजी पण घ्यावी. रात्रीच्या टायमाला त्यांच्याजवळ कोणी ना कोणीतरी झोपण्यासाठी थांबलं पाहिजे. एवढे बोलून